जय श्री मित्रांनो, वेलकम टू द नेक्स्ट पार्ट ऑफ ट्रिप टू शेगाव। आता नाही तरी आपला रंगारंग कार्यक्रम तर मागच्या पार्ट पासून स्टार्ट झाला होता आणि आमचं 3 घंट्याच्या सफर नंतर फायनली शेगावात आगमन झाले होतं। सरळ सरळ आम्ही मंदिराच्या इकडे वळलो पहिले तर अनभाई अगदी 9-10 मिनिटाच्या पदयात्रेतच आपण मंदिराच्या कॅम्पस मध्ये घेतली एंट्री। आता नंतर आल्यालाच आम्ही थोडंसं क्रेस्ट घ्यायचं ठरवलं, कारण की उन्हीने एवढी बेकार खतरनाकवाली गंभीर हालत करून टाकली होती आमची। तरी तर संध्याकाळच होत आली होती। मग तिथं थोडंसं पसरल्यावर आम्ही उठलो, म्हटलं चला पहिले मंदिराच्या इकडे जा आणि मग काय निघालो भाई आपण मंदिराच्या इकडे। आणि जसं आपलं आगमन झालं सगळ्यात पहिले आपली नजर गेली गर्दीच्या इकडे। गर्दी एकदम नॉर्मल दिसली, म्हटलं जमलं आता काही जास्त आपल्याला कष्ट घ्यावे लागेल। मग काय भाई आपण शूज काढले, हातपाय धुतले, लवकर निघालो श्रींच्या दर्शनाच्या लाईनीत लागासाठी। आणि आपण अजून जसं समोर गेलो, बस जेवढी आशा होती तेवढीच लाईन भेटली आम्हाला, म्हणजे तेवढीच गर्दी भेटली। लय चांगलं वाटलं। आता आज तर लवकर दर्शन होऊन जाईल आमचं, पण उद्याचा संडे आहे। आता उद्या असं सुटसुटीत दर्शन होऊन जाऊ, बस मग तर मस्त जमून जाईल। अशीच विभिन्न विचार करत आम्ही श्रींच्या समाधीजवळ पोहोचलोच होतो। 5-10 मिनिटातच आमचं दर्शन झालं। लवकर आम्ही बाहेर निघालो। तर बस मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट पार्ट।